नमस्कार मित्रांनो, कोरोनासारख्या महाभयंकर जैविक संकटात आपण सर्वजण सापडलेले आहोत. त्यामुळे आपल्याला प्रत्यक्षात भेटून वर्गात तास घेता येत नाही आहेत. आपले शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मित्रांनो, मी प्रथमतः आपणा सर्वांचं BA तृतीय वर्षामध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, BA तृतीय वर्षातील सत्र 5वे या सत्रातील साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेविषयी आपण सविस्तरपणे अभ्यास या प्रस्तुत व्हिडिओमध्ये करणार आहोत. साहित्य विचार पेपर क्रमांक 10 या अभ्यासपत्रिकेमध्ये आपल्याला या 5व्या सत्रासाठी एकूण 5 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे 5 घटक कोणकोणते आहेत? तर त्यातील पहिला घटक आहे तो आहे साहित्याचे स्वरूप आणि विशेष. या साहित्याचे स्वरूप आणि विशेष या पहिल्या घटकामध्ये आपल्याला साहित्य म्हणजे काय याचा आपण अभ्यास करणार आहोत. पौरात्य आणि पाश्चात्य विचारवंतांनी सांगितलेले साहित्याच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या वेगवेगळ्या व्याख्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर साहित्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे आणि साहित्याचे कोणकोणते विशेष आहेत या सर्वांचा अभ्यास आपण या पहिल्या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. तर दुसरा घटक आहे तो म्हणजे साहित्याचे प्रयोजन भारतीय व पाश्चात्य. या आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये साहित्याचं प्रयोजन म्हणजे काय, सुरुवातीला आपण प्रयोजन म्हणजे काय, साहित्याचे प्रयोजन कशाला म्हणतात याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर जे भारतीय साहित्यशास्त्रज्ञ आहेत त्या भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी सांगितलेले जे साहित्याचे प्रयोजन आहेत त्या साहित्याचे प्रयोजनावर आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर जे पाश्चात्य साहित्य विचारवंत आहेत त्या पाश्चात्य साहित्य विचारवंतांनी सांगितलेले साहित्याचे कोणकोणते प्रयोजन आहेत ह्या सर्वांचा आपण अभ्यास या दुसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत की ज्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याचे प्रयोजन भारतीय व पाश्चात्य. घटक क्रमांक 3 आहे तो म्हणजे शब्दशक्ती विचार. या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला शब्दांच्या ज्या 3 शक्ती आहेत, अभिधा शब्दशक्ती, लक्षणा शब्दशक्ती आणि व्यंजना शब्दशक्ती, या तिन्ही शब्दशक्तीचा आपण सविस्तरपणे अभ्यास या तिसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर प्रकरण क्रमांक जो 4 आहे ज्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याची भाषा. या प्रस्तुत प्रकरणामध्ये आपल्याला साहित्याची जी भाषा आहे ती भाषा कशा पद्धतीची असते याचा सविस्तरपणे आपण अभ्यास या प्रस्तुत प्रकरणामध्ये करणार आहोत. आणि शेवटी 5वा जो प्रकरण आहे तो आहे भरताचे रससूत्र. या 5व्या प्रकरणामध्ये रस कशाला म्हणतात हे अभ्यास करणार आहोत. आणि त्याचबरोबर भरत मुनी या साहित्यशास्त्रज्ञांनी सांगितलेले जे काही रससूत्र आहेत या रससूत्राचा अभ्यास आपण या 5व्या प्रकरणात करणार आहोत. म्हणजे आपण सत्र 5व्या या सत्रासाठी साहित्य विचार नावाची जी अभ्यासपत्रिका आहे या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण किती घटकांचा अभ्यास करणार आहोत? 5 घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर आता हा झाला अभ्यासक्रम. तर आता एकंदरीत तुमच्या परीक्षेचं स्वरूप कसं असेल तर तुमची ही जी साहित्य विचार नावाची जी अभ्यासपत्रिका आहे ती अभ्यासपत्रिका असेल एकूण 75 गुणांची परीक्षा असेल. आता या 75 गुणांमध्ये या 75 गुणांपैकी 35 गुण हे जे आहेत ते अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील. 75 गुणांपैकी 35 गुण जे आहेत ते 35 गुण कशासाठी असतील? अंतर्गत मूल्यमापनासाठी असेल. तर या अंतर्गत मूल्यमापनामध्ये तुम्हाला काय काय करावं लागेल की या 5व्या सत्रामध्ये तुम्हाला 10 गुणांच्या 2 घटक चाचण्या द्यावं लागेल. म्हणजे या 5व्या सत्रामध्ये तुम्हाला या अभ्यासपत्रिकेसाठी
2 घटक चाचण्या द्यावं लागेल आणि प्रत्येक घटक चाचणी ही किती गुणांची असेल? 10 गुणांची असेल. म्हणजे 10 + 10 किती गुण झाले? 20 गुणांची तुमची घटक चाचणी असेल. तर दुसरा आहे गृहपाठ. हा गृहपाठ तुमचा असेल 10 गुणांसाठी आणि नंतर आहे 5 गुणांसाठी असेल चर्चासत्र. अशा पद्धतीनं तुम्हाला 35 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन असेल. म्हणजे 2 घटक चाचणी 10 गुणांच्या, गृहपाठ 10 गुणांचा आणि चर्चासत्र 5 गुणांचं, म्हणजे एकूण 35 गुणांचं तुमचं अंतर्गत मूल्यमापन असेल. तर एंड एक्झाम परीक्षा हे विद्यापीठीय परीक्षा, ही विद्यापीठीय परीक्षा असेल तुमची 40 गुणांची. आता या 40 गुणांच्या परीक्षेमध्ये तुम्हाला दीर्घोत्तरी पर्यायी स्वरूपाचे 3 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला हे 10 गुण असतील. दीर्घोत्तरी प्रश्न किती असतील? 3 असतील, 3 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी 10 गुण आहेत. आणि चौथा जो प्रश्न आहे तो आहे टिपा द्या. हा टिपा द्यासाठी 10 गुण असतील. तर पहिला जो प्रश्न आहे तो दीर्घोत्तरी स्वरूपाचा आहे, पर्यायी प्रश्न आहे. तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील पहिल्या प्रश्नामध्ये आणि त्या 2 प्रश्नापैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे, तो असेल 10 गुणासाठी, दीर्घोत्तरी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, तो सुद्धा तसाच आहे, दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 2 प्रश्न असतील, त्या 2 प्रश्नापैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे, तो असेल 10 गुणासाठी. प्रश्न क्रमांक 3 हा सुद्धा दीर्घोत्तरी प्रश्न आहे, त्यामध्ये सुद्धा पर्याय असतील, एक पर्याय आहे. 2 प्रश्न असतील, त्या 2 प्रश्नापैकी तुम्हाला एक प्रश्नांचं उत्तर सोडवावं लागेल, 10 गुणांसाठी असेल. आणि प्रश्न क्रमांक 4 हा टिपा द्यासाठी असेल. तुम्हाला 4 टिपा विचारल्या जातील आणि 4 टिपापैकी तुम्हाला 2 टिपा सोडवायचे आहे, म्हणजे प्रत्येक टिपा ही किती गुणासाठी असेल? 5 गुणासाठी असेल. अशा पद्धतीने तुम्हाला 3 प्रश्न हे दीर्घोत्तरी प्रश्न सोडावं लागेल आणि 2 तुम्हाला टिपा सोडावं लागेल. अशा पद्धतीचं तुमची 40 गुणांची परीक्षा ही विद्यापीठीय परीक्षा असेल. म्हणजे 35 गुणांची तुमची अंतर्गत परीक्षा आणि 40 गुणांची विद्यापीठीय परीक्षा, म्हणजे एकूण 75 गुणांची परीक्षा ही तुमची साहित्य विचार नावाच्या अभ्यासपत्रिकेसाठी असेल. तर आता या साहित्य विचार नावाचा जो अभ्यासपत्रिका आहे, त्या अभ्यासपत्रिकेचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी काही संदर्भ ग्रंथाचं वाचन आपल्याला करावं लागेल. तर ते संदर्भ ग्रंथ कोणकोणते आहे? तर पहिला संदर्भ ग्रंथ आहे तो म्हणजे साहित्यशास्त्र, स्वरूप व समस्या. हा जो काही संदर्भ ग्रंथ आहे लेखक आहेत वसंत पाटणकर. दुसरा संदर्भ ग्रंथ आहे भारतीय साहित्यशास्त्र, या ग्रंथाचे लेखक आहेत ग.त्र. देशपांडे. तिसरा संदर्भ ग्रंथ आहे अभिनव काव्यप्रकाश, लेखक आहेत राजश्री जोग. चौथा संदर्भ ग्रंथ आहे काव्यशास्त्र प्रदीप, लेखक आहेत स.रा. गाडगीळ. 5वा संदर्भ ग्रंथ आहे साहित्य विचार, लेखक आहेत दी.के. बेडेकर. 6वा संदर्भ ग्रंथ आहे अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, लेखक आहेत गोवी करंदीकर. 7वा संदर्भ ग्रंथ आहे परंपरा व नवता, लेखक आहेत गोवी करंदीकर. 8वा संदर्भ ग्रंथ आहे साहित्य विचार, लेखक आहेत अ.वा. कुलकर्णी. 9वा संदर्भ ग्रंथ आहे भारतीय साहित्य विचार, लेखिका आहेत लीला गोविलकर. 10वा संदर्भ ग्रंथ आहे रसचर्चा, लेखक आहेत पद्माकर दादेगावकर. आणि 11वा संदर्भ ग्रंथ आहे प्लेटोचे साहित्यशास्त्र, लेखक आहेत अ.ना. देशपांडे. या संदर्भ ग्रंथाचा अभ्यास आपल्याला या साहित्य विचार नावाच्या अभ्यासपत्रिकेसाठी करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या 5व्या सत्रामध्ये साहित्य विचार नावाचा जो अभ्यासपत्रिका आहे, या अभ्यासपत्रिकेमधले जे 5 घटक आहेत, या 5 घटकांचा सविस्तरपणे अभ्यास आपल्याला या सत्रामध्ये करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये आपला जो पहिलं प्रकरण आहे साहित्याचे स्वरूप व विशेष, या पहिल्या प्रकरणावर आपण सविस्तरपणे अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.